Hello everyone, we are back with a new video and this time it's a podcast. I have our first guest over here, Dr. Kirti Kole. So we are going to have a fun chit chat session with doctor, and we are going to ask her about about her online presence and about dental care and other things. So ma'am, हॅलो. hello, कसं like पुणे कसं ट्रीट करतंय तुम्हाला सध्या? व्हेरी नाईस. मला खरं सांगायला आवडेल की 6च महिने झाले आपल्या पुण्याची ब्रांच सुरू झालेली आणि ती विमाननगरमध्ये सुरू केली. बट म्हणजे पुण्यामध्ये लोकांना सर्व्हिसची क्वालिटी आणि ह्या गोष्टी खूप प्रायर मॅटर करतात की हाऊ इज द सर्व्हिस. सगळ्यात महत्वाचं टाइम स्लॉट्स, लाईक म्हणजे आपण मिनिमम टाइम मध्ये मेजर ट्रीटमेंट्स कसे कमी करतो, बिकॉज आताचं हेक्टिक शेड्यूल आहे सगळ्या लोकांचं. आणि मग आपण त्याच्यामुळे सर्व्हिसेस पण अशा ज्यांना ते कन्व्हिनियंट आहेत अशा सर्व्हिसेस ठेवल्यामुळे व्हेरी नाईस रिस्पॉन्स फ्रॉम पुणेकर. आणि पुण्यामध्ये जे आहे, पुणे तिथे काय होणे ते मला असं प्रत्येक ठिकाणी जाणवतं की येस डेफिनेटली काहीच तर प्रॉब्लेम. मॅम आता तुम्ही नगरची ब्रांच आणि इकडची, तर मग आता तुम्ही एक्सपांड करताय Yes. तसं मग तुम्हाला ऑनलाईन आणि सोशल मीडियावरती पण एक्सपांड करायचं तुम्ही विचार करताय? एक्झॅक्टली. ऍक्च्युली मी तर प्रिफर्ड करते सोशल मीडिया, बिकॉज अगदी छोट्या मुलांपासून आता सगळ्यांनाच जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा प्रत्येक जण काहीतरी स्क्रोलिंग आणि हे करू. त्याच्यामुळे सोशल मीडिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मी आता ज्या ठिकाणी मी सांगितलं की ज्या ठिकाणी माझं क्लिनिक आहे त्या ठिकाणी देर इज नो प्लेस टू प्लेस अ बोर्ड और समथिंग. हाऊ पीपल विल नो ना की आय एम देर इज समथिंग डेंटल क्लिनिक ओव्हर देअर इन दिस बिल्डिंग. इट इज डिफिकल्ट. आणि सगळ्यात महत्वाचं वॉकिंग पेशंट्स येतातच, नो डाऊट. पण सोशलाइज होऊन किंवा डिजिटल मार्केटिंग किंवा सोशली आपण जितकं लोकांपर्यंत पोहोचतो त्याला चॅलेंज नाहीये. म्हणजे इव्हन माउथ टू माउथ पब्लिसिटीचा हा प्रकार असतो. पण आता हे थोडंसं ओल्ड व्हर्जन झालंय, कारण माउथ टू माउथ पब्लिसिटी इट विल टेक अ लॉट ऑफ टाइम की मला ट्रीटमेंट चांगली मिळाली मग तुम्ही तिथे जा. ह्याच्यातून जो आपल्याला सोर्स आउट मिळणार आहे हा खूप असतो. याच उलट जर डिजिटली मध्ये मी हार्डली एखादा जरी हे फ्लॅश केला तरी एकाच वेळेत नंबर ऑफ लोकांपर्यंत आपण पोहोचतोय. दिस इज द ब्युटी ऑफ डिजिटल. आय फील लाईक दॅट. आणि इफ वी हॅव द सोर्सेस, वाय वी आर गोइंग अगेन द ट्रेडिशनल वेज ऑफ मार्केटिंग. इट इज लाईक वंडरफुल. Obviously, everyone means you won't believe housewives from 9 to 10 kids till everyone is. And people are like they don't find any good source of time pass. It is अपना मोबाईल आहे तो सब खुश आहे. आणि किती जग जवळ आलंय ना मोबाईलमुळे. सगळं मोबाईल मध्ये दिसतंय सगळं. यू कॅन जस्ट गुगल इट अँड विदिन अ सेकंड यू हॅव आन्सर ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे माझ्याकडे ट्रीटमेंटला जेव्हा पेशंट्स येतात दे डिसाइड देअर ट्रीटमेंट ऍट होम फ्रॉम गुगल अँड देन टेल मी की मला हे करायचंय. दिस इज द ब्युटी ऑफ गुगल, कॅन से. Everyone is becoming smarter and Actually, and it is very चांगलं आहे मॅम, अवेअरनेस साठी चांगलं आहे आणि लोक कनेक्टिव्हिटी जास्त. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की बिंग अ मेट्रो सिटीज मध्ये पुण्यामध्ये इव्हन कोणीच कुठेच अप्रोच करताना वेन यू प्लॅनिंग फॉर समथिंग, इव्हन यू प्लॅनिंग टू ऑर्डर समथिंग, यू फर्स्ट गुगल. Right? For a food, when you are planning to buy any service, you do the Google. Then why? म्हणजे मला असं वाटतं की बेस्ट आहे की डिजिटलच बेस्ट आहे. खूप जास्त इम्पॅक्ट असतो मॅम. आपण जसं अगोदर करायचो, पूर्वी लोक असं होतं की लोक कोणाकडून तरी ऐकायचे की हे चांगलं आहे आणि हे नाही. आता लोक गुगल मॅप बिझनेसचे रिव्ह्यू बघतात आणि मग डिसाइड करतात की चांगले. आणि त्याने उलट सोय झाली आहे. मी हे म्हणेल की दिस इज व्हेरी इट इज इझी, लेस टाइम कन्झ्युमिंग. आय फील दिस सर्व्हिस आय वॉन्ट विदिन अ सेकंड आय गॉट द नंबर ऑफ थिंग्स who given that service. एवढा चॉईस खूपच, म्हणजे दिस इज सिरियसली मिरेकल. मग मला तर वाटतं बाबा आय एम हॅपी विथ डिजिटल. सो फॉर अ व्ह्युअर्स, मॅमचं क्लिनिक आहे अहमदनगरमध्ये आणि पुण्यामध्ये, स्माइल मेकर्स ओरल अँड डेंटल हेल्थ केअर सेंटर. सो विल पुट अ लिंक इन द डिस्क्रिप्शन ऑफ हर
Instagram profile also and other businesses also. So you can definitely check it out. And ma'am, आता recently तुमचा सांग सोबत एक एपिसोड झाला. Yes, yes, yes. दात है तो बात है. I guess that is our tagline. Yeah. दात है तो बात है means जेव्हा whenever you want to talk or whenever you even a smile, if your teeth is very nice, you're smiling like a broad smiling, or you will talk like anything, you can talk anything with a confidently you are talking really if your teeth is good. Yeah. So this is the concept behind that ki दात है तो ही बात है. So I खूप ऍक्च्युली माझा पहिलाच हे होता. सो कॅमेरा टीव्ही होता थोडासा आहे, पण मला खूप आनंद झाला की आपण एकाच वेळी खूप लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे जे काही लोकांच्या मनामध्ये सगळ्यात महत्वाचं डेंटल ट्रीटमेंटचा खूप फोबिया आहे. सी जर आपण असं एक स्टॅटिस्टिक घेतलं तर आउट ऑफ 10 people 7 people have dental problem. मीन्स विदाउट एनी हे काही डाटा स्टॅटिस्टिक करायचं नाही. 7 लोकांना 100% प्रॉब्लेम असतो. त्यातला एखादा पर्सेंट लोक अवेअर असतात की ठीक आहे मी दाता, आणि 6 लोक अशी असतात की मला भीती वाटते, मी जाणार नाही, मला भीती वाटते. दॅट इज द डेंटल फोबिया. तर मग ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही आमच्यापर्यंत येत नाही, आमच्याशी चर्चा करत नाही किंवा चेकअप्स होत नाही, तोपर्यंत हा फोबिया मी घालू नाही शकत. आणि मग एकदा डिले झालं की इतकं डिले होतं आणि यू विल वोंट बिलीव्ह की आपण आपल्याच हाताने डिलेमुळे खूप नुकसान करून घेतो. आणि आपण आपल्याच स्वतः डिलेमुळे ट्रीटमेंट लाईन पण इतक्या एक्सपेन्सिव्ह करून घेतो की मग नंतर भीती गेली तरी पण एक्सपेन्स खूप वाढतात. ह्या सगळं आणि मग शेवटी आणि काय होतं, डेंटल ट्रीटमेंट हा इमर्जन्सी झोन मध्ये येत नाही. मीन्स काम चल रहा ना, चलने दे इथपर्यंत, जोपर्यंत काम चालतं त्याच्यामुळे पण हा हे होतो. पण हेच जर आपण अलर्ट राहिलो तर खूप फरक पडतो. आणि आय हॅव सो मेनी एक्सपिरियन्स यार की जोपर्यंत दात दुखत नाही ना तोपर्यंत आमची आठवण होतच नाही. म्हणजे शेवटी इतकं म्हणजे रात्रभर जेव्हा जागताल किंवा काय मग म्हणणार नाही मला काही पण करा आणि आता डेंटल. इम्पॉर्टंट आहे मॅम, जसं तुम्ही हेल्थ केअर रुटीन करवतात दर महिन्याला. यू वोंट बिलीव्ह आय लॉन्च वन कॉन्सेप्ट दॅट आता असं झालंय की जे तुमचे बॉडी चेकअप असतात हे तसं काही नाही. इव्हन इन्शुरन्स असतात, हेल्थ इन्शुरन्स असतात. हेल्थ इन्शुरन्स मध्ये देर इज no dental insurance covered because dental is a cosmetical part, it is not an emergency. So कुठल्याच आपल्या जे काही हेल्थ पॉलिसी असतात त्याच्यामध्ये डेंटल इन्शुरन्स नाहीये कव्हर. रिसेंटली दे आर प्लॅनिंग टू ऍडिंग ऑन, पण तरी पण नाहीये. फक्त अगदी एक्सिडेंट केस असेल किंवा मेजर असेल तर ते येईल. मग असं नाहीये, त्याच्यामुळे आपण लक्ष देत नाही. मग मी माझा स्वतःचा पर्सनल एक असं कार्ड लॉन्च केला होता की विल हॅव डेंटल चेकअप कार्ड. इव्हन अजूनही तो कॉन्सेप्ट आम्ही राबवतो आहे की एक कॉन्सेप्च्युअली आपण तुम्ही आमच्याकडे येत नाही ना, यू विल हॅव अ सम कार्ड आणि मग रुटीनली आपण चेकअप्स प्लॅनिंग करूयात की 3 months 6 months ऍटलिस्ट अॅन्युअल चेकअप असं प्लॅन करूयात. आणि मग वी विल मॉनिटर युअर टेथ. तुम्हाला वेळ नाही, ओके, वी आर देअर. असं पण आहे. अशी खूप स्पेशली इन किड्स. काय होतं, काय पडणारच दात आहेत, मग कशाला लक्ष द्यायचं. देर इज सो मेनी मिथ्स इन स्पेशली रिलेटेड टू किड्स डेंटल हायजीन अँड एव्हरीथिंग. आणि आजकालचे फूड हॅबिट्स, जंक फूड, एव्हरीथिंग, सो सगळंच बिघडलंय. सो ऍटलिस्ट ह्या गोष्टी तर खूप मॅटर करतात की नाही तुम्हाला काहीतरी तुम्ही आमच्याकडे येऊन आम्ही त्यांची काळजी घेऊ शकतो. वी आर हिअर टू टेक केअर ऑफ युअर टेथ, बट जस्ट टू कम टू अस. दॅट्स द ओनली बेसिक मोटो बिहाइंड इट. That's it. That's a very good. Yeah. Just come to us, we'll look after. Yeah, obvious. We are to look after your teeth. अजून एक विचारायचं होतं की आजकाल जसं लोक बरेच हेल्थ आणि फिटनेस कडे जसं झालेलं आहे, मोस्टली सोशल मीडिया पण सगळं हेल्थ आणि फिटनेस कडे. ऑफकोर्स राईट नाऊ इट इज नीड. ओरल हेल्थ त्याच्यामध्ये किती पार्ट
हे करते, like when you chew better, when you eat better, then you will get that to your body. I said you start your day with your teeth, right? Yeah, definitely. Everyone you start with. Mhm. So if you are starting our day with your teeth, you can imagine how it is important. Like उठल्या उठल्या आपण ब्रश करतो, त्याच्यानंतर दिवसभर त्या जाताना म्हणजे हे सगळं काही चाललंय तर त्या आहेच गोष्ट. आणि मग आपण खूप इम्पॅक्ट करतो, आपल्याला लक्षात येत नाही की आपण रोज जे काही खातोय किंवा जे काही आपण खाताना जी काही प्रोसिजर आहे, लाईक कुठल्या प्रकारचा डाएट घेतोय आणि कसं खातोय, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू प्रत्येक बॉडीच्या पार्टवर इफेक्ट करत असतात. इफ वी डोंट हॅव अ गुड टेथ, you will not have a good digestion. If you don't have a good digestion, you will lack of so many nutrient parts. So indirectly म्हणजे बेसिक्स म्हणजे अगदी बेसिक ह्याच्यात तरी लॉस आहेच, पण एक काही केसेस मध्ये लोकांना पोटाचे इतके डिफिकल्ट वाले एक्स्ट्रीमली आजार होतात जस्ट, आणि त्याचं मागं बेसिक कॉज दात असतात, फक्त आपण कनेक्ट करत नाही त्याच्यामध्ये की दात नाहीयेत, दातांमुळे काही होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं डेंटल ट्रीटमेंट, डेंटल पेन हा जो आहे ना, हा जनरली पटकन होत नाही, आणि जर झाला तो इतका एक्स्ट्रीम होतो ना की यू वोंट बेअर. त्याच्यामुळे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा एवढा पार्ट निघून गेलेला असतो आणि खूप जास्त नुकसान झालेलं असतं. तरी पण लोक मी सांगितलं ना, डेंटल ट्रीटमेंटला अवॉइड करण्याचं सगळ्यात मेजर कॉज आहे फोबिया, भीती वाटते. भीती वाटण्यासारखं काहीच नसतं. व्हेरी सिम्पल प्रोसिजर्स डेंटल ट्रीटमेंट ऍक्च्युली, म्हणजे असं काही हे नाहीये तुम्हाला तिथेच आमच्या समोरच चेअरवर बसायचं, पण हार्ट सर्जरी काहीच नाहीये. आणि टेक्निकली आपण एवढं ऍडव्हान्स मध्ये गेलो आहोत आता की पहिले सुरुवातीला खरंच जेन्युइनली एवढं काहीच नव्हतं की जर तुमचा दात दुखायला लागला किंवा किडला तर तो बाहेर काढण्या पलीकडे ट्रीटमेंट लाईनच नव्हत्या. आता तुम्हाला एकही दात नसेल तरी मी 3 days मध्ये पूर्ण दात रिस्टोर करून देते, याच्यापेक्षा काहीच ऍडव्हान्स ट्रीटमेंट नसू शकते. सो अजून आपल्याकडे अवेअरनेस हा खूप कमी आहे की थोडस अजून अपग्रेड करायला आपल्याला वेळ लागेल. पण येस, मी तर ह्याच ह्याच्यावर की डेंटल ट्रीटमेंट करण्यापेक्षा डेंटल केअरचा अवेअरनेस खूप वाढला पाहिजे, जो आता कमी आहे. तुम्हाला असं वाटतं का की लोक डेंटल केअर आणि ओरल केअरला लक्झरीशी जॉईन करतात? नाही, असं नाही म्हणता येणार. म्हणजे कधी कधी असं होतं. मी सांगितलं ना, खूप मिथ्स आहेत डेंटल बद्दल किंवा दाताबद्दल किंवा हे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी असं पण मिथ आहे की दात जर माझा काढला तर मला डोळ्यांनी दिसणार नाही, त्याच्यानंतर जर मी माझे दात स्वच्छ केले म्हणजे मशीनद्वारे स्केलिंग करून घेतलं, क्लिनिंग केलं तर हलणार, असे एवढे मिथ्स आहेत. आणि एवढा शेवटी सगळं जाऊन तिथेच येतं की नको, पण करायला पाहिजे, करायलाच पाहिजे. का नाही करायला? आणि त्याच्यामुळे मी सांगते ना, जसं तुम्ही रुटीनली बॉडी चेकअप प्लॅन करता ना, तसं जर तुम्ही डेंटल चेकअप प्लॅन केलं ना, यू वोंट बिलीव्ह, यू विल नॉट लूज युअर सिंगल बर्थ. राईट, सिरियसली, डेंटल चेकअप टेक्स मॅक्सिमम 500 and you will not believe. आणि रुटीन चेकअप ठेवलं ना, तुम्हाला कुठलाही खर्च होणार नाही. मॉनिटरिंग, आणि मी तर ह्या मताची नाही, तुम्हाला जमत आमच्याकडे यायला तर सेल्फ मॉनिटर तरी ठेवा. सेल्फ मॉनिटर, because you wake up and you do your brush in front of your mirror, right? I personally, so why you are self monitoring? Do your self monitoring. काहीतरी चुकीचं आहे तुम्हाला. And once you feel something going wrong, then only approach to us. No need की annual checkup नाही करायचंय, self monitoring तर करू शकता. So this is खूप छोटे छोटे गोष्टी आहेत, जसं शुगर आणि डिहायड्रेटेड ड्रिंक्स, लाईक त्याचा किती इफेक्ट पडतो? खूप इफेक्ट पडतो. सी, आपल्याकडे आता लाईफस्टाईल इतकी मेट्रो सिटीज मध्ये तरी लाईफस्टाईल एवढी हे झाली आहे, आणि एरिएटेड ड्रिंक्स असो, जंक फूड असो, ह्या सगळ्यांमुळे मी आता जस्ट इफ आय ऑफर्ड अ कॅडबरी, you will say no, I don't think so. I don't think so. Even if anyone offered a Cadbury to me, I'll say no, I accept it. Obviously I accept it, yeah, because see, म्हणजे
हे जे काही सगळ्या कंपन्या आहेत, कोल्ड ड्रिंक्स किंवा जंक फूड, त्यांनी टेस्ट बर्डला जे अट्रॅक्टिव्ह असेल ना तेच त्याच्यात इन्ग्रेडियंट्स असतात. Ingredients सो यू विल नॉट से नो टू देम, राईट? राईट. पण म्हणजे मला असं सांगायचंय की बेसिक कॉन्सेप्ट सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की जर तू कॅडबरी खाल्ली किंवा आपण कॅडबरी खाल्ली तर कॅडबरीने दात नाही किडत. पण म्हणजे कॅडबरी खाल्ल्याने दात नाही किडत, पण कॅडबरी खाल्ली आहे अँड यू विल सिट फॉर अ लॉंगर 2 hours 3 hours ऍज इट इज ना, विदाउट ड्रिंकिंग वॉटर समथिंग. कॅडबरी खाल्ली आहे किंवा काही फूड खाल्लंय आणि तर तसंच राहिलं तर डेफिनेटली इट विल लँड अप इन टू द कॅरीज. म्हणजे कॅडबरी खूप काळ जर दातांवर तशीच राहिली तर नक्कीच तुझे दात किडणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये जर क्वेश्चन केला, इज कॅडबरी इज रिस्पॉन्सिबल टू डीके युअर टूथ? नो. इट इज युअर हॅबिट रिस्पॉन्सिबल फॉर अ डीके. मग ऍटलिस्ट आपणही स्वतः लाईफ मध्ये छोटे छोटे चेंजेस केले आणि आपल्या मुलांनाही शिकवलं ना की दीज आर लाईक एकदम सिम्पल बेसिक प्रिन्सिपल जर आपण फॉलो केलं ना, खूप छोटे नुसके आहेत. डू युअर ब्रश ट्वाइस, एक बेसिक फंडा फर्स्ट. सेकंड, whenever you eat anything, make an habit to gargle or drink water. I will not say even kahihi ka. I will not say chocolate, cold drink, or do anything. Whatever you eat, make an habit that food particles or food particle will wash out. You do the gargle or you just drink water. This is very small change in your daily life, and definitely I'll assure you the small change will make the big difference in dental health. So मलाच ते सांगायचं की ह्या गोष्टी मॅटर करतात, पण तुमच्या हॅबिट्स मॅटर करतात. ऍक्च्युली फूड किंवा ड्रिंक्स आहेत, नो डाऊट दे आर रिस्पॉन्सिबल, बट इफ यू डू इन अ लिमिट्स आपल्या ओके. गोष्टी असतात. सी, मी तुला ते सांगितलं ना, you will not say no to Cadbury, right? How kids will not say no ना? Even तुम्ही लहान मुलांनाही लिमिट्स मध्ये तुम्ही चॉकलेट ऑफर करू शकता. इव्हन लिमिट्स मध्ये यू कॅन गिव्ह समटाइम्स यू कॅन गिव्ह जंक फूड बिकॉज टेस्ट बर्ड्स चेंजेस मॅटर. फक्त तुम्ही ह्या जे काही डेली मी सांगितलं, व्हेरी स्मॉल चेंज इन लाईफ विल चेंज युअर डेंटल हेल्थ ॲब्सोल्युटली. एवढं फॉलो केलं तरी मला असं वाटतं की ही सगळी इन्फॉर्मेशन मॅम सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप इम्पॉर्टंट आहे. लाईक सोशल मीडियावरती तुम्हाला आणि मी तुम्हाला सांगितलं ना की टू गेट द डेंटल ट्रीटमेंट इज ओके, बट understand the science behind it or understand the things behind it is very important. Understand the awareness about the importance of dental health, because थोडासा एका पॉइंटला डेंटल हेल्थ किंवा डेंटल अवेअरनेस, ओरल हेल्थ केअर हा थोडासा स्लिपिंग मोड मध्ये आहे आणि त्याला एवढं प्रायोरिटीली ठेवलं जात नाही आणि थोडंसं ढकलबाजी केली जातो की ठीक आहे ना, लेट इट बी, असं सगळं केलं जातं, जे चुकीचं आहे. हो, आणि त्याच्यामुळे खूप इश्यूज होतात, पण ते इतके रिलेट केले जात नाहीत, पण दे आर रिस्पॉन्सिबल. खूप इम्पॉर्टंट मॅम, हे सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप इम्पॉर्टंट. येस डेफिनेटली. आणि येस डेफिनेटली की तुमच्या थ्रू ते पोहोचेल. आता क्रिएटिव्ह एक्सप्रेस थ्रू पोहोचलंच पाहिजे. क्रिएटिव्ह एक्सप्रेस थ्रू तर डेफिनेटली पोहोचेल, पण आम्ही तुम्हाला एनकरेज करू की तुम्ही स्वतःचा पेज वगैरे चालू करा टू एड्युकेट पीपल अबाउट दिस. अवेअरनेस खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं व्हेरी इम्पॉर्टंट, खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की अवेअरनेस किंवा ह्या गोष्टी कोणीतरी एक पंच असतो किंवा कोणीतरी एक हे असतं की तो ट्रिगर पॉइंट मिळाला की डेफिनेटली आपण त्या गोष्टींना विचार करतो आणि फॉलो करतो. आता मी तुला जर सांगितलंय आज की कॅडबरी, whenever someone offer to you Cadbury, you will definitely think of की बाई I want to gargle at least. So this is very small thing. आणि ह्याच गोष्टी आपल्याला लोकांच्या माइंड पर्यंत पोहोचवायच्या की दाताची ट्रीटमेंट ही काही खूप भीतीदायक नाही आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी जर फॉलो केल्या तर दाताची ट्रीटमेंट करायची गरज नाही पडत, आणि इन केस ऑफ गरज पडली तर ती एवढी पण भीतीदायक नाही आहे आणि एवढीही हे नाहीये. फक्त दात
चांगले राहणं ही बेसिक. आणि दात फक्त हसण्यासाठी किंवा बोलण्यासाठी चांगले नव्हते, ह्याच्यावर आपलं आपलं सगळं पूर्ण बॉडीचं जे काही हेल्थचं जे काही स्ट्रक्चर आहे आपलं, हे सगळं डिपेंड आहे. फक्त ते इनडायरेक्टली आहे, त्याच्यामुळे लक्षात येत नाही. हो, म्हणजे मी तर ह्या म्हणेल, मी माझ्या कालच्या मुलाखतीत म्हटलं की दात हे आपल्या पूर्ण आरोग्याचा एक आरसा आहे, लाईक मीन्स मिरर आहे. त्याच्या जर दात छान दिसले मिरर मध्ये तर डेफिनेटली यू हॅव अ गुड बॉडी. And you get that confidence too. अरे this is the truth. If you have a broad and good smile, it is the best ornament you can wear on your thing. Definitely. Because everyone likes to see your smiley face. Right. This is so nice of ma'am. Like ma'am, जसं जसं बोलतं त्याच्या आमच्या चेहऱ्यावरती पण स्माइल येते. Yes. Like literally, she has kept the name like Smile Makers. She stands for that. So मी लास्ट क्वेश्चन वरती येणारच आहे, त्याआधी सुप्रिया तुम्हाला काय विचारायचं? तुझी सुरुवात कशी झाली या सगळ्याची? सुरुवात असं म्हणता येईल की खरं तर BDS ला जे लोक जातात ते MBBS ला ऍडमिशन नाही मिळालं की BDS ला शिफ्ट होतात ऍक्च्युली. बट आय एम सो हॅपी. कारण कसं आहे माहितीये का की आमचं फील्ड असं आहे की लाईक इफ यू डू MBBS or if you do a BMS or something, you have to make your presence, you have to do some specialization and then you have your own identity. But right now dentistry is the specialty. You won't need to do again and again. म्हणजे पुढे आणखी काहीतरी स्पेशलायझेशन आहेत अवेलेबल, नो डाऊट, बट एक्सेप्ट इट इज अ स्पेशल. सो फक्त आणि म्हणजे एवढ्या 32 दातांचं डॉक्टर होणं म्हणजे काय काय एवढे तर दात आहे त्याचं काय, बट यू वॉन्ट बिलीव्ह इट इज व्हेरी वास्ट. म्हणजे खूप आहे दातांमध्ये. म्हणूनच मी अख्खी सेपरेट ब्रांच आहे. म्हणजे सगळ्या लोकांनी हा विचार करायला पाहिजे की दातासाठी एवढी सेपरेट ब्रांच म्हणजे त्याचं किती महत्व आहे. कारण दाता पूर्ण बॉडीमध्ये दात म्हणजे एवढंच पार्ट आहे की तरी त्याच्यासाठी सेपरेट डॉक्टर आहे. म्हणजे हार्ट साठी स्पेशलिस्ट असतो, ब्रेन साठी असतो, पण दात तर एवढंच आहे. जर बघितलं तर मॅम एक आहे, पण आहे तर 32 ना. बट पण म्हणजे आयस आहे की म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सगळा डेंटिस्ट्री हा एक आर्ट पण आहे. म्हणजे मला सांगायला आवडेल की 32 टीथ आहेत, बट जर तुम्ही ऑब्झर्व केलं की दे आर व्हेरी स्मॉल. यू हॅव टू वर्क व्हेरी नीटली. आणि मग तो पहिल्यापासून आर्ट होताच माझ्या ह्याच्यामध्ये आहे, गॉड गिफ्ट म्हणा. आणि ते आर्टिस्टिक वर्क आहे. डेंटल ट्रीटमेंट जेवढी तुम्हाला आहे तेवढी आमच्यासाठी खूप आर्टिस्टिक वर्क आहे. एकदम फाईन काम करा. हो. आणि व्हिडिओज ऑन इंस्टाग्राम जो इलस्ट्रेटिव्ह व्हिडिओज असतात ते दिसताना खूप सिंपल दिसतात, बट एक्झॅक्टली की जर हे प्रॅक्टिकल मध्ये जर असेल तर हे एवढं तर सोपं नाही की एकदा काढून. इट इज व्हेरी डिफिकल्ट. मीन्स आय विल टेक फॉर सिंगल प्रोसिजर इट विल टेक अवर अँड अवर बिकॉज इट इज व्हेरी स्मॉल मायक्रोस्कोपिक वर्क करावं लागतं. आणि खूप आहे उलट डेंटिस्ट्री आणि खूप छान आहे. आणि आय लव्ह माय डेंटिस्ट्री. म्हणजे खरंच आहे ते. आणि म्हणूनच मी ती टॅगलाईन ठेवली आहे, दात है तो बात है. That's it. That's the key, man. You have to love your profession. Yeah. To work for it. प्लॅनिंग काय पुढचे तुझे? जेवढं दातांबद्दल मी आता जसं सांगितलं की अवेअरनेस माझा पहिल्यापासून मोठो आहेच. की आपले एक्सपान्शन आहेतच. म्हणजे नगरला एक क्लिनिक आहे, पुण्याला क्लिनिक आहे, आणि इतर ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये आपली USP आहे आपल्या क्लिनिकची की 3 ते 4 दिवसामध्ये कुठलेही म्हणजे दात नसतील तरी आपण सगळे दात रिस्टोर करून देतो. दिस इज आवर USP. आणि आतापर्यंत खूप पेशंट्स केलेत आपण. आणि नुसतं पुणे नगरच नाही की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच डिस्ट्रिक्टमध्ये आपण हे करतो. आणि फ्युचर तर प्लॅनिंग आहे की जसं जसं आपल्याला जितकं आपण लोकांपर्यंत मॅक्सिमम पोहोचता येईल. आणि आपली फक्त सर्व्हिस म्हणून नाही की अवेअरनेस एव्हरीथिंग अबाउट रिलेटेड. म्हणजे दात हा खूप
महत्वाचा पार्ट आहे. हा एक जो बेसिक हे आहे तोपर्यंत आपण पोहोचवायचं तर आहेच. आणि जितकं शक्य आहे तेवढं डेंटल म्हणजे हा सर्व्हिस पार्ट तर आहेच, पण सर्व्हिस पेक्षा अवेअरनेस जास्त इम्पॉर्टंट आहे. जितकं शक्य होईल तेवढं डेफिनेटली आम्ही दोघे म्हणून पोहोचू सगळ्या लोकांपर्यंत. आणि तुमच्यासारखी लोक सोबत असेल तर हा म्हणजे खूप पटकन जाता येतं म्हणजे हा ऑब्विसली बूमिंग लाईक डिजिटल हा मार्केटिंग. या आणि आय ऍब्सोल्युटली अग्री विथ दॅट. काय कारण की बघतो लाईक आपण बघतो ना टेलिव्हिजन या सगळ्यांचा किती लोकांवरती इफेक्ट होतो. खूप 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 आणि जास्त. आता सोशल इव्हन आता टेलिव्हिजन पण मागं पडायला मागं लागले. पडायला वाय यू लागले. वॉन्ट You no can one go- can sit in front of TV and like serial. You just have to Google and you You will don't want see to see anything. ads. तुमचा जो कॉन्सन्ट्रेशन स्पॅन आहे तो रिड्यूस झालाय. लाईक जो तुम्ही अर्धा तासचा एक शो बघायचा तो आता रिड्यूस 30 सेकंदावरती झालाय, कारण की तुम्ही तेवढंच एक व्हिडिओ बघू शकता ऑन रील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे. But you won't believe in a 30 second you will get a lot of things. लॉट ऑफ थिंग्स. That is the beauty of you guys rather, that how in a 30 seconds you can tell all the things. That is very important. आणि होतंय ते. येस. ओके, सो अजून काय मॅम, सुप्रिया मॅम काय ऍड ऑन करायचंय? खूप मॅमचं इंटरॅक्शन लेवल नेक्स्ट लेवल एनर्जी फुल व्हेरी नाईस. एक्सपिरियन्स पण छान हा आहे तुझा. एक्सपिरियन्स छान आहे मॅम. आणि लाईक विल आम्ही विश थोडं nervous होतो. हा बट विल विश की तुमचे अजून असे भरपूर ब्रांचेस उघडू आणि तुम्ही असे Thank you so much. In association, we definitely will grow together. पासून फोर्ब्स पर्यंत सगळीकडे Yeah, wow, definitely. Thank you. Thank you so much. And seriously, I would like to thank Supriya. She given a good opportunity to interact with you guys and interact with your public too. Yeah, thank you. So the episode will be out soon and stay tuned. We'll link up ma'am's channel and her Insta ID in the description. Go check her out and check her clinic, Smile Makers Oral and Dental Healthcare Center. Okay, that's it for the Creative Podcasters first episode. We'll see you soon again.